शुक सनकादिक गोंधळी ओ करी कृपा, नाचताती प्रेम कल्लोळी ओ करी कृपा, उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा, पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा, तेने मार्ग दाविला नीटा हो करी कृपा, आई दाविली मूळ पिठा हो करी कृपा. अनादी कालापासून हा सनातन हिंदू धर्माचा मार्ग आम्हाला ऋषी मुनींनी दाखवला आणि या मार्गाबरोबर हिंदू धर्माला वेगवेगळ्या उपासनाही दाखवल्या. हिंदू धर्माचं आणि महाराष्ट्राचं उपास्य कुलदैवत भगवान प्रत्यक्ष शिव अवतार खंडेराय, जेजुरी ही मूळ स्थान असलं तरी नाशिक जिल्हा हे खंडेरावाची सासरवाडी आहे. आणि देव असो नाहीतर माणूस असो, सासरवाडीकडे ओढ फार असते. आणि सासरवाडी चंदनपुरी असल्यामुळे सासरवाडीला जेजुरीहून जाता जाता देव थकला आणि पाचोरा वणीला थांबला. जो पाचोरा वणीला थांबला ते आमच्या योगेश महाराजांना घावला. आणि ह्यावत जीवाच्या कल्याणाकरिता योगेश महाराजांवर कृपा केली आणि योगेश महाराजांनी हे कार्य आपल्या कुलस्वामींचं इतकं मोठ्या प्रमाणात सुरू केलं. मीही बघून आज माझे डोळे तृप्त झाले. अनेक वेळा महाराजांचं माझी भेटी धावती झाली. अनेक या परिसरातल्या वारकऱ्यांनीही मला कल्पना दिली, पण येण्याचा योग येत नव्हता. महाराजांचं निमंत्रण आलं. आज 7 ते 9 सेवा होती सिन्नरच्या जवळ आणि मग ती सेवा करून येता येता ते घावणार होतं. माझ्याही नशिबामध्ये भगवान कुलस्वामी कुलदैवताचं दर्शन होतं. खरं म्हणजे आपल्याला कदाचित कल्पना नसेल, माझी सुरुवातच खंडोबाच्या उपासनेतून झाली आहे. हे कुणालाच माहिती नाही. मी 1 नंबरचा वाघ्या आहे. माझ्यासारखी खंजेरी कोणी वाजवू शकत नाही, माझ्यासारखा गोंधळ कोणी करू शकत नाही. मी वयाच्या 8वी पासून तर 12वी पर्यंत चांगला गोंधळ करणारा गोंधळी आहे. त्याच्यानंतर तो गोंधळी पांडुरंगाच्या चरणी लीन झाला, देगलूरकरांची कृपा झाली आणि तो गोंधळ फक्त आई मूळ पिठाचा म्हणजे पांडुरंगाचा करायला लागलो एवढाच भाव आहे त्याच्यात. कारण हे एक आहे. ज्ञानोबाराय जेजुरीला गेल्यावर मुक्काम करतात आणि तिथं भंडार उधळवतात हे बऱ्याच वारकऱ्यांना अजून कळत नाही. पण मला असं वाटतं कुळदैवत कळावं म्हणून ज्ञानोबारायांनीच आमच्या जिवलग मित्र वारकरी शिक्षण संस्थेचे एक विद्वान विद्यार्थी, महाराष्ट्राचे उत्तम कीर्तनकार, उत्तम कथाकार, जुन्नर तालुक्याचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण, आजचे कथा प्रवक्ते आमचे गजानन महाराज यांना भगवंताने कृपा केली. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं महाराज की खंडोबाची कशी कथा करू शकतो आपण. पण खंडोबा इतके आद्यवत शास्त्र शुद्ध मांडण्याची कृपा खंडोबानीच आपल्यावर केली. आपल्याला उदंड आयुष्य भगवंताने द्यावं आणि महाराष्ट्रभर खंडोबाच्या खऱ्या अशा सात्विक कथा व्हाव्या. त्याची सुरुवात, कुठलीही सुरुवात महाराज नाशिक जिल्ह्यातूनच होत असते. त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून होते आहे. महाराज आपल्याला खूप आनंद झाला मला. आपण इतकी सुंदर कथा करतात, ज्याला शास्त्र शुद्ध संत वाङ्मयाच्या प्रमाणभूत आपण कथा करतात. आज मोठा योग आहे की ह्या सगळ्या शिव अवतार खंडोबा आहे, तर मग वासुदेव सुखदेव का नसावा, नाही का? सगळ्यांच्या राशीतला शनी नाही का वक्री असेल तो सरळ व्हावा, सर्वांवर शनी महाराजांची कृपा व्हावी याकरता आमचे सुखदेव महाराज जिवलग माझ्यावर प्रेम करणारे महाराजही आलेले आहेत. मोठं संस्थान महाराजांचं आहे, त्यांचंही नाशिक जिल्ह्यात स्वागत करतो. आपण इतक्या बहुसंख्येने इथं उपस्थित आहात. खंडोबा हे आपलं कुलदैवत आहे, त्याची उपासना कशी करावी. मी ही पत्रिका वाचत होतो, माझं अंतकरण भरून आलं की ग्रंथाचा परिचय, कुलधर्म कसा करावा, कुलाचार कसा करावा. अलीकडे माणसांना कुलाचार कुलधर्म बुडत चालला. तुम्हाला कदाचित माहित नसेल, मी थांबतो 1 मिनिटामध्ये.
पण एक लक्षात ठेवा, तुमचं कुलाचार म्हणजे कुलस्वामी आणि कुलस्वामिनी यांची परवानगी घेतल्याशिवाय जगाचा कोणताही देव तुमच्यावर कृपा करत नाही. म्हणून आधी कुलस्वामी आणि कुलस्वामिनीची उपासना महत्वाची आहे हे आम्हाला माहीतच नाही. पितृदेवताची उपासना आहे हे माहीतच नाही. पितृदेवता, कुलस्वामी आणि कुलस्वामिनी जेव्हा संतुष्ट होतील तेव्हाच इष्ट देवतेची कृपा प्राप्त होत असते. हे ज्ञानोबांनी आम्हाला शिकवलं. महाराज, अनेकांना जेजुरीला जाणं होईल का नाही, पण आमच्यासाठी तुम्ही प्रति जेजुरी उभी केली. आपलं कुलदैवत इथं आहे. हे आता आमचं कुलस्वामी झाले आपल्या नाशिक जिल्ह्याची. उदंड आयुष्य महाराजांना मिळो. हे भरभराटीचं संस्थान व्हावं. लोकांनी जेजुरीला जातात तसं पौर्णिमेची वारी इथं भरभराटीने भरावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि महाराज, एवढीच विनंती करतो, माझा नाशिक जिल्ह्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. तो द्राक्ष उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, त्याच्या डोळ्यात आसू पुसायला सुद्धा काही नाही. पण आपल्या इथल्या भंडाराच्या उधळणाने सगळी सोन्याची जेजुरी शेतकऱ्यासाठी सोन्याचं नाशिक व्हावं अशी प्रार्थना करतो आणि आपल्या चरणी नतमस्तक होऊन थांबतो. रामकृष्ण हरी.